जय सद्गुरू सर्वांना। तर या ठिकाणी आज आपण मॅनिक्युअर जे आहे तर ते पार्लरचे इन्ग्रेडियंट्स वापरून कशा प्रकारे करायचे तर हे बघणार आहे। तर या ठिकाणी आता अगोदर सुरुवातीला आपण नेल्स कट करून घेणार आहोत आणि नेल फायनरच्या मदतीने नेल्सला शेप्स देऊन घेणार आहोत। तर मागचा जो व्हिडिओ होता तर घरातील घरगुती साहित्यांपासून आपण मॅनिक्युअर पेडिक्युअर कशा प्रकारे करू शकतो आणि थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि काळजी कशा प्रकारे घ्यायची आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो सुद्धा नक्की बघा। त्यानंतर या ठिकाणी नेल्स फाईल झाल्यानंतर आपल्याला एका टबमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि सुरुवातीला फर्स्ट जे पहिल्यांदा आपण पाणी घेणार आहोत तर ते नॉर्मल असं कोमट करून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी आता घरगुती जिन्नस नाही तर आपण पार्लरसाठी वापरतो ते जिन्नस मी या ठिकाणी वापरणार आहे। तर वेदिकाचं या ठिकाणी मी मॅनिक्युअर पेडिक्युअरसाठी जे लागणारं किट आहे तर ते वापरणार आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आता एक नंबरची जी स्टेप आहे सॉल्ट जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला 5 ते 10 मिनिट हात जे आहे तर ते असे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे। तर थोडं आवाजाला इग्नोर करा फक्त, कारण थोडा घसा वगैरे बसलेला आहे तर तेवढ्यासाठी घसा बसल्यामुळे आवाजाला इग्नोर करा। बाकी ज्या व्हिडिओ आहे तर ते पुढे कंटिन्यू करणार आहे। नंतर मग आपण पुन्हा दुसरं पाणी घ्यायचं आहे, ते नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर बॉडी वॉश त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं हात बुडवून ठेवायचे आहे। आणि अशा प्रकारे आपण बघू शकतात हात जे आहे तर ते स्क्रबर करून घ्यायचे आहे। आणि हे जे किट आहे हे थोडं संपत आलेलं आहे माझ्याकडचं, तर त्याच्यामध्ये स्क्रब जे आहे तर ते स्क्रबसुद्धा ॲड केलेलं आहे। म्हणजे बॉडी वॉश झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर ते स्क्रबर करायचं असतं, परंतु या ठिकाणी मी आता स्क्रब जे आहे तर ते करणार नाही। तर त्याच्यामध्ये 3 नंबरला स्क्रबची जी स्टेप आहे तर ती येत असते। तर त्यानंतर मग हात स्वच्छ पुसून झाल्यानंतर हे जे आहे तर हे काय आहे, क्युटिकल क्रीम आहे। ॲलिनाचं क्युटिकल क्रीम जे आहे तर ते या ठिकाणी मी घेतलेलं आहे। आणि ते कशासाठी तर नखं जे आहे तर ते नखांवरची जी त्वचा आहे तर ती थोडी अशी हे पडते, नरम पडते आणि मग आपल्याला नखाचे जे क्युटिकल आहे ते काढण्यास मदत होते। तर या ठिकाणी मग ते 5 मिनटं ते 7 मिनटं आपल्याला लावून ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पुसून घ्यायचं आहे। तर मग अशा प्रकारे जी स्किन आहे तर ती आपली जी आहे तर ती नरम पडून जात असते आणि मग आपल्याला टूल बारच्या साहाय्याने आपण ती जी स्किन आहे तर ती अशी आपण मागे ढकलून क्युटिकल वगैरे जे काही आहे तर ते आपण काढू शकत असतो। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग आता पॅक जो आहे तर तो घ्यायचा आहे। या ठिकाणी डॉक्टर राशेलचा फ्रूट पॅक जो आहे तर तो मी घेतलेला आहे। तर मग आपल्याला आपल्या हातांना जितका पॅक लागणार आहे तर तेवढा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये रोज वॉटर जे आहे तर ते टाकून आपल्याला संपूर्ण हातांना पॅक लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी रोज वॉटर जे आहे तर ते शरीरासाठी खूप असं उपयुक्त आहे आणि रोज वॉटर जे आहे तर त्याच्यामुळे ना स्किन जी आहे तर ती ग्लो करत असते। तर तेवढ्यासाठी आपण या ठिकाणी पॅकमध्ये रोज वॉटरचा उपयोग करायचा आहे। आणि फेशियलमध्ये कसं आहे ना, अगोदर मसाज वगैरे जेल मसाज देऊन घ्यायचा आणि नंतर लास्टला जे आहे तर पोर्स जे आहे तर ते पॅक करण्यासाठी, लॉक करण्यासाठी आपण पॅक लावत असतो। परंतु मॅनिक्युअर पेडिक्युअरमध्ये अगोदर आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे आणि नंतर जो काही मसाज आहे तर तो द्यायचा आहे, म्हणजे आपले हँड लेग जे आहे तर ते शाईन करत असतात। तर या ठिकाणी मग पॅक जो आहे तर तो लावून घेतलेला आहे आणि मग आता सर्वात शेवटी काय करायचं आहे तर आपल्याला मसाज द्यायचा आहे। तर पॅक लावल्यानंतर हात जे आहे तर ते 10 मिनटं ठेवायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। या ठिकाणी पाऊचमध्ये जो मसाज क्रीम आलेला आहे तर तो घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूलची एक कॅप्सूल टाकायची आहे आणि बदाम ऑइल टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण जो मसाज आहे तर तो सर्क्युलेशन मोशनमध्ये करून घ्यायचा आहे। स्वतःच्या हाताने एवढा मसाज जो आहे, मसाजचे जे प्रेशर पॉईंट आहे तर ते पडत नाही, परंतु जर आपण समोरच्यांचं करत असतो दुसऱ्यांचं तर व्यवस्थित मसाज जो आहे तर तो होत असतो। तर पार्लरमध्ये कदाचित एखादं क्लायंट आलं तर तुम्हाला पार्लरच्या पद्धतीचं जे काही मसाज वगैरे आहे तर ते सुद्धा नक्की दाखवेल। तर या ठिकाणी छान असे मस्त हात जे आहे तर ते शाईन करत आहे आणि नंतर आपल्या आवडीप्रमाणे जी आपल्याला आवडते तर ती नेलपेंट जी आहे तर ती लावून घ्यायची आहे।
त्याचप्रमाणे पेडिक्युअरच्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. नक्की व्हिडिओ बघा आणि आपणसुद्धा आता अशी आपल्या हातापायांची काळजी घ्या. तर या ठिकाणी बघू शकता छान असे हात जे आहे तर ते शाईन करत आहे आणि आपलं मस्त मॅनिक्युअर पेडिक्युअर या ठिकाणी झालं आहे. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्यासाठी नक्कीच आजचा व्हिडिओ जो आहे तर यूजफुल ठरेल. आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन कमेंट्स जे आहे तर त्या करत राहा. कारण तुमचे कमेंट्स जेवढे येतील तेवढे व्हिडिओ मी जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करेल.